प्लेटभर शिरा खाताना आपल्याला रवा, काजू, बदाम, बेदाणे अशा गोष्टी आपल्याला लगेचच लक्षात येतात. परंतु ज्यामुळे गोडवा निर्माण होतो, ज्यामुळे रुचकरपणा येतो, ती साखर मात्र दिसत नाहीये. परंतु माझ्या बंधू आणि भगिनींनो, जगात, संसारात, कुटुंबात, परिवारामध्ये असे काही माणसं आपल्या आयुष्यात असतात आणि काही निघून गेले असतात. ते साखरेसारखी गोड असतात. ती कधीच दिसत नाहीत, मात्र त्यांच्या असण्याने आमच्या जीवनामध्ये एक गोडवा निर्माण होतो आणि तो गोडवा कायम असणार असतो. म्हणून जगामध्ये आई आणि वडील, नातेवाईक, प्रियजन हे अत्यंत महत्त्वाचे असतात. परंतु आज आम्ही पाहतो की बऱ्याच वेळेस आई वडिलांना डावललं जातं. परंतु पवित्र बायबलमध्ये म्हटलेलं आहे, निर्गम 20 आणि 12 मध्ये, आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाळ राहशील, तुझं कल्याण होईल, असं देवाने अभिवचन दिलेलं आहे. म्हणून आमच्या जीवनामध्ये आमचे आई वडील अत्यंत श्रेष्ठ असतात. त्यांचा सन्मान, त्यांचा आदर करणं हे अत्यंत गरजेचं असेल, कारण त्यांच्यामुळेच आमच्या आयुष्यात गोडवा निर्माण झालेला आहे. थँक्यू. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू.